सई आणि देवांश आज घरात नाही आहेत, तरी ह्या घरात त्यांचा सुद्धा तितकाच हक्क आहे जितका तुझा आहे. आलं लक्षात? त्यामुळे ह्या पुढे बोलताना जपून बोलत जा. सॉरी मम्मी, ते मी ना चुकून बोलून गेले. आता बघा ना, तुम्ही म्हणताय की मी पार्ट आहे या घराचा, पण जर सई असती तर सईने हे सगळं करायला तुम्हाला हेल्प केली असते ना. मला कोणी काहीच सांगितलं नाही, कोणी बोलवलंही नाही मला. हो बरोबर आहे तुझं. तू एक काम कर, जिथे गुढी उभारायची आहे ना तिथे रांगोळी काढ जा. रांगोळी काय? ते काढून ठेवली, जा घेऊ. मम्मी ऍक्च्युली काय, मला ना रांगोळी फारशी नाही जमत. दुसरं काही करू का? मी करेन, दुसरं काही करेन. आता दिलंय ना काम, ते कर ना. नाहीतर यायचं होतं वेळेत रेडी होऊन खाली. रिया पुरे झालं. अंजली जा तू रांगोळी काढ. रिया ती रांगोळीचं बघते, तू सगळ्यांना बोलवून ये जा. गुढी उभारायला हवी आता, जा लवकर. काढते जा मम्मी रांगोळी. सावकाश. आज बाबांना सांग लवकर या खाली. हे बघा सई, ही आहे साडी. ही साडी? ही तर आईंची साडी आहे. नाही म्हणजे गुढीला नेसवायची होती ना, पण आपल्या बॅग मध्ये कशी काय आली? त्या दिवशी ओमीने सगळा पसारा करून ठेवला होता ना रूम मध्ये. मला जे जे सामान दिसलं, म्हणजे जे जे कपडे दिसले ते भरले मी बॅग मध्ये. हो, आता आठवलं, ते आईच्या ह्या साडीला इस्त्री करायची होती ना, म्हणून रूम मध्ये घेऊन आले होते आणि गडबडीत राहिली, त्यामुळे आली असणार आहे आपल्या बॅग मध्ये. पण देवांश, एक गोष्ट चांगली झाली. आज आपण त्यांच्या सोबत नाही आहोत, पण त्यांचा आशीर्वाद तर आपल्या पाठीशी आहे ना. नाईस. चला मग कामाला लागूयात. काय करायचं? गुढीला साडी नेसूयात. तुम्ही ती गुढी आणा, तोपर्यंत मी याच्या निर्या करते, म्हणजे नेसवते. ही लोक पण ना, जर हेल्प ऑफर केली ना, ती लगेच कामच सांगून टाक. फालतू पण आहे यार. गुढी पाडवा आहे ना, गुढी उभारायची, हळद कुंकू व्हायचा, संपला विषय. पण नाही, आम्हाला रांगोळी बिंगोळी काढायची. कोण काढतं यार? यार जाऊ दे यार, बस, इनफ. अंजली झाली का घर रांगोळी काढू? हा म्हणजे मम्मी, ते मला सवय नाहीये ना, सो जसं जमेल तसे काढली आहे. ही रांगोळी आहे, ह्याच्यापेक्षा बेटर मी काढली असती. रिया, तिला जमते तशी काढली ना तिने, असू दे. हो. अहो, गुढी उभारूया ना. हो हो, म्हणजे काय. वा, मस्त. म्हणजे मी एवढा वेळ इथे मेहनत करते रांगोळीवर, त्याचं काहीच कौतुक नाही. हे जर सईने केलं असतं तर तिचं कौतुकच कौतुक केलं असतं यांनी. रेडी? हो, झालंच. गुढी पण रेडी आहे. क्या बात आहे, सुंदर दिसते सई. हो ना. नाईस. सो इथेच बांधायची ना? हो, इथेच बांधलं. ओके. एक सेकंड असा पकडा. हो. जरा चेक करतो. स्ट्रेट आहे. ओके, परफेक्ट आहे ना. हा, करेक्ट आहे. झालं बाबा? हो, होत आहे. बांधली ना मी. हो हो. चला पूजा करूया. एक मिनिट, ताई आल्या नाहीयेत अजून. आले. गुढीपाडवा सेलिब्रेट करायची तशी फारशी काही इच्छा नाही. जानकी, मला काय वाटतं की या वर्षी पूजा ओमी आणि अंजलीला करू दे. हो, तेच तर मी पण हेच म्हणणार होते. बाबा नको.
ह्यावेळी तुम्ही आणि मम्माच पूजा करा. आम्ही बघतो किंवा आम्ही नेक्स्ट इयर करू. चल जनक, आपण पूजा करूया. बरं चला आता पूजा करूया. चला. ठीक आहे प्रसाद. नमस्कार करा सगळ्यांनी. प्रसाद घ्या. मम्मी मी ना फक्त गोळच घेईन ना, ते कडू कडू ना बियड लागतं जरा. अगं प्रसाद येतो, सगळा घ्यायचा असतो. पण मम्मी कडू पण आहे ना तो. प्रेमाचं पण असंच असतं अंजली, गोडाबरोबर कडू सुद्धा पचवावं लागतं. आणि तूच म्हणतेस ना ह्या कुटुंबावर तुझं खूप प्रेम आहे म्हणून. मग घे. अगं जाऊ दे मम्मा, कोणाकडनं एक्सपेक्ट करतेस तू. तिला फक्त कडू बोलता येतं, पचवता नाहीये. रिया शटअप. अंजली घे ना, प्रसाद येतो. घेते. जानकी, पूजा झाली असेल तर आज जाऊया आता. हो, तुम्ही वा पुढे. येते. मम्मा चल ना. हो मी येते बाळा, तू पुढे. पाणी देऊ. गुळ खातो. पण घ्या. पण साहेब, हा, पाडव्याच्या दिवशी हा असाच प्रसाद का खाता तो? आता जसं नवीन मराठी वर्ष चालू होतं ना, त्याचबरोबर उन्हाळा पण सुरू होतो. आता उन्हाळा सुरू झाला की उष्णतेचा किती त्रास होतो माहिती आहे ना. तर उष्णतेचा त्रास कमी व्हावा म्हणून कडुलिंबाचा पाला खातात. त्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते, उष्णतेचा त्रास कमी होतो. मग आपल्या शरीरातले जे घातक द्रव्य असतात ते पण बाहेर पडतात. ते म्हणतात ना डिटॉक्स करणे बॉडी, तसे नॅचरल डिटॉक्स असतं. म्हणून कडुलिंबाचा पाला खातात. नाईस. पण तुम्हाला कसं माहिती आहे सगळं? आईमुळे. कारण जेव्हा कधी आम्ही गुढी उभारायचो तेव्हा आईने मी गोष्ट सांगायची ना, आणि ती इतकी सुंदर पद्धतीने सांगायची, त्यामुळे लक्षात राहायचं सगळं. मस्त. हो. तर देवांश, तुम्हाला माहिती आहे का गुढी का उभारतात? ऑब्विसली माहिती. प्रभू श्रीराम आजच्याच दिवशी 14 वर्षांचा वनवास करून रावणाचा वध करून अयोध्येत परत आले होते. त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी आपण गुढी उभारतो. आणि खोटेपणावर सत्याचा विजय होतोच
या गोष्टीचं सगळ्यांना भान असावं, या गोष्टींवर सगळ्यांचा विश्वास असावा, त्यासाठी आपण गुढी उभारतो, राईट? यू आर राईट सी. खोट्यावर सत्याचा विजय होतो हे कधीच विसरून चालणार नाही. आज नवीन वर्षाच्या सुरुवातीला मी तुम्हाला प्रॉमिस करतो की अंजलीचा खोटेपणा लवकरात लवकर एक्सपोज करेन आणि तुम्हाला मानाने आपल्या हक्काच्या घरात परत नेईन. देवा, माझ्या देवांशी आणि सईची काही चूक नसताना त्यांना हे घर सोडून जावं लागलं. वर्षाची सुरुवात इतकी वाईट झाली, पण त्यांना लवकरात लवकर घरात परत आण, त्याशिवाय माझ्या जीवाला चैन नाही पडणार. काय झालं, असं का बघताय? आय नो, आज तुम्हाला घरच्यांची खूप आठवण येत असेल. मला पण येते. आणि आज आपण आपल्या या घरी तुमच्या मनाप्रमाणे गुढी उभारली ना, आय मीन तुमच्या मनासारखा पाडवा साजरा केला ना. हो, छान झाला पाडवा. आता आता काय करायचं? आता काही नाही, जेवढे दिवस आपण या घरात आहोत या घराला आपलंसं करायचं. अरे, आणि ते कसं करायचं? ते बघा. कुंडी? हो, तुळशीसाठी. आता हे आपलं घर आहे म्हटल्यावर घराच्या दाराजवळ तुळशी वृंदावन नको? विशफुल थिंकिंग चाललंय. नाईस, चांगलंय. पण तुळशी वृंदावनाला लागणारी जागा आपल्या इथे नाही आहे ना. आपलं अंगण जरा छोटे आहे. देवांश, मोठं अंगण किंवा मोठं घर यावरून घराचं मोठेपण नाही दिसत. तिथल्या माणसांचं मन किती मोठं आहे ना, यावरून ठरतं सगळं. आता हे आपलं घर आहे म्हटल्यावर आपण सजवायला नको? आणि तुळशी वृंदावन ही त्याची पहिली पायरी असते. सिरियसली से, कुठल्याही सिच्युएशन मध्ये इतका पॉझिटिव्ह विचार करणं, इतकं आनंदी राहणं खरं शिकायला पाहिजे तुमच्याकडनं. चला तर मग, मिशन आपलं घर आजपासून बिगिन्स. मला खात्री आहे आता सगळं काही हळूहळू सुधरेल आणि आपण लवकरच आपल्या घरी जाऊ. अगो बाई वंश, काय बॅग बिग काय भरताय? ते घर सोडून चाललायत की काय? आओ वंश, मस्करी केली हो, लगेच तोंड पाडायला काय झालंय? माझं कुठलं आलंय एवढं नशीब? वहिनी अगं जहागीरदारांकडे चालली. अंजली आणि सईचा पहिला पाडवा आहे ना, म्हणून 2 साड्या आणि श्रीखंड पुरी घेतलंय. अगो बाई, हो की. काय काय घेतलेत वंश? मला जरा दाखवा, नाही तर नाक कापून याल तिकडे. अहो, जहागीरदारांची सून झाली आहे माझी लेक. या असल्या साड्या फरशा पुसायला सुद्धा वापरणार नाही ती. असू दे, सईला आवडतील या. तिला आवडायला ती असली पाहिजे ना तिथे. लगेच हिला आवड. म्हणजे काय? सई तिथं नाहीये? मग कुठे? मला नाही माहित. वहिनी, काय झालंय? तुला काही माहिती आहे का? कळलंय का तुला काही? मी म्हंटल ना मला काही नाही माहित वंच. वहिनी, हे बघ, मला असं का वाटतंय तू काहीतरी लपवतेस माझ्यापासून. तुला काही माहित असेल तर सांग. वंच, तुम्ही माझे डोकं खाण्यापेक्षा ना तुमच्या लेकीला फोन करून विचारा जा, ती सांगेल तुम्हाला काय झाले ते. वहिनी, काही वाईट घडलंय का ग तिथं?
अहो काही नाही ठीक आहे काय सर. काय काय झालं? मधु अरे बघ ना, वहिनी म्हणते की सई जहागीरदारांकडे नाहीये म्हणून. ओ वंच, मी नाही बरं का काही म्हटलं, उगाच माझ्यावर नका ढकलू. अगं आत्ताच तर तू सांगत होतीस ना सई तिकडे नाहीये म्हणून. ताई ताई एक मिनिट. ललिता, मला बऱ्या बोलानं सांग काय झालं, काय कळलंय तुला? नाही सांगणार. काय कराल? ठीक आहे ताई, आपण जागीरदारांकडे जाऊयात आणि चांगला अंजलीचा कान भरून विचारतो मी तिला की काय झालंय. अहो तुम्ही लगेच काय निघालात जहागीरदारांकडे? हा, त्या जहागीरदारांकडे निघालात तुम्ही? अहो पाडवा आहे आज, लेकीचा पहिला सण आहे आणि तिकडे जाऊन तुम्ही काय करणार आहात? त्या सगळ्या जहागीरदारांसमोर तिचा कान धरणार आहात तुम्ही? कानच काय, चांगल्या 2 मुस्काटात मारून विचारी तिला. हो, मला कळलंच पाहिजे. तू मला सांगतेस का जाऊ मी तिकडे? अहो सांगते. बोला. पाहिले की सुखाने जगू देतील तर शपथ. काही नाही, मारे खरेपणाचा टेंभा मिरवत असते ना तुमची लाडकी भाची. तिने भलते चलते आरोप केले अंजलीवर आणि ते सगळे खोटे निघाले. पडली तोंडावर. मग गेले आता देवांच्या सई घर सोडून. झालं खुश? काय? ताई 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 तू शांत हो. हे सगळे ते अंजलीनेच करून ठेवलेलं असणार आहे. माझं कुठल्या जन्माचं पाप आहे की ही अशी कार्टी घरात जन्माला आली आहे? ताई आता तर आपल्याला जहागीरदारांकडे जायलाच पाहिजे. अंजलीने हे जे काही करून ठेवलंय ना. हो, अंजलीने काही करून ठेवलेलं नाहीये. सारखं आपलं अंजलीने केलंय. तुमची जी भाची आहे ना, ती आगाऊपणा करते ना, नको तेवढा तो अंगशाला आहे तिच्या. आपल्या लेकीने काही केलेलं नाही. तू अजूनही अंजलीचीच बाजू घेतेस. अगं तुला चांगलं माहितीये आपली कार्टी कशी आहे ती. एक मिनिट. माझ्या लेकीबद्दल आता चकार शब्दही तोंडातनं काढायचा नाही तुम्ही. तुम्हाला आधीच सांगून ठेवते. आणि जर तुम्ही जहागीरदारांकडे गेलात ना, तर ही तुमची बहीण आहे ना, तिला आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढीन मी. दारावर कुणाच्या नावाची पाठी ते बघा आधी. घर माझं आहे एवढं लक्षात ठेवा. तुम्ही जाणार का आणि जहागीरदारांकडे? तुम्ही कशाला? मीच जाते ना. आणि मीच जाते ना आता जहागीरदारांकडे. मीच जाते आणि चांगली हाऊसमौस करून येते माझ्या लेकीचे. जेव्हा ते साड्या फालतू. आणि आणखीन एक, मी तिकडे गेल्यानंतर जर ती सई आणि देवाच्या घरात आले ना, तर गाठ माझ्याशी एवढं लक्षात ठेवा. आले मोठे जहागीरदारांकडे जाणारे. कुठं असतील मुलं? सणावाराचं कुठं भटकत असतील. अरे ताई तू काळजी नको करूस. तू एक काम कर, सईला फोन लाव, बघ काय झालं. नाही उचलत. प्रिया, जानकी कुठे आहे? मम्माला थोडं बरं वाटत नाहीये, ती रूम मध्ये आराम करते. बर. आणि भैरवी? आत्या, तिचा ऍक्च्युली फोन कॉल सुरू आहे. तिचा कॉल झाला की ती जॉईन करेल आपल्याला. अंजली, खूप भूक लागली आहे का तुला? हो ना अगं, पोटात ना क्रोज वळवळतात कधीपासून. ओरडणारच नाही, एवढं सगळं ऑर्डर करून दमली असशील ना. प्रिया, असू दे. का असू दे बाबा? आतापर्यंत असं कधीच नाही झालंय आपल्या घरात. सणाच्या दिवशी घरात बाहेरून जेवण ऑर्डर केलं जातंय. काय ग, तू खूप कम्पेअर करतेस ना स्वतःला सई वहिनी सोबत. मग हे का नाही शिकलीस तिच्याकडनं? आता जर का ती असती ना, तर सगळा स्वयंपाक तिने बनवला असता. ठीक आहे, इट्स ओके. हे सगळं छानच आहे. अंजली, रियाचं म्हणणं एवढंच आहे की आज पाडवा आहे ना, तर निदान सणाच्या दिवशी तरी घरी स्वयंपाक व्हावा. बाबा, पण सई असते तेव्हा सई सोबत मम्मी होत्या ना. मम्मींची तिला हेल्प व्हायची. मी एकटीने हे सगळं कसं मॅनेज केलं असतं? बरोबर. अंजली बाया,
कुणाची ग माझी बायती बाई तू ये ना, चल ना, चल ना, चल ना. ये बाबा, मॉम आली आहे. नमस्कार. शरदराव, रिया, जावई बापू, गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा बरं का तुम्हाला तिघांना. तुला पण मॉम. अगं बाई, अगं किती वाळलीस ग. काय जहागीरदार खायला देतात की नाही? नाही, माफ करा बरं का शरदराव. अहो मस्करी केली हो. नाही, मला माहिती आहे माझी लेक जहागीरदारांच्या घरात खाऊन पिऊन सुखी अगदी मस्त मजेत जगतीये. नाही नाही, पण ललिताताई, आज तुम्ही इकडे कशा काय आल्यात? माझ्या लेकीचा पहिला सण म्हणून लेकीसाठी आणि जावयांसाठी श्रीखंड, म्हणजे तुम्हा सगळ्यांसाठी श्रीखंड पुरी घेऊन आले आहो. बरं ऐक, लवकर ते डबे रिकामे करून मला दे. काय आहे, सणासुदीचे दिवस आहेत ना. म्हणजे असं लेकीच्या घरी रेंगाळणं फार बरं नाही दिसत. जाते आपल्या आपल्या घरी. नाही नाही ललिताताई, असं काही नाहीये. तुम्ही जेवायला बसा ना. अगं मी आता तुमचा शब्द कसा मोडू. बरं ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर बसते मग. मॉम, तुला माहितीये सगळं 5 स्टार हॉटेलमधून मागवलंय मी, स्पेशल मागवलंय. आणि बाई, काय सांगतेस काय. आता जहागीरदारांच्या घरी सगळं 5 स्टार मधनच येणार नाही का शरदराव. ओके. अगं बाई भैरवी मॅडम, गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा बरं का तुम्हाला. तुम्ही इकडे. अहो असं काय करता, आज पाडवा नाही का म्हणून श्रीखंड पुरी घेऊन आले तुम्हा सगळ्यांसाठी. यांनी जेवायलाच बसवलं. या ना तुम्ही, बसा ना जेवायला. श्रीखंड पुरी खा. पुरी खायला नाही, मी तेलकट खात नाही. तुमचं चालू द्या. आणि अगं बघत काय बसलीस. दे दे, सगळ्यांसाठी आणले. दे श्रीखंड, दे पुरी, दे सगळ्यांना दे. पुरी पण आहे हा. बाबा, हो, नाही नाही, थोडंच वाढ. पुरायला बाबा घ्या, मॉमने स्पेशल आणलंय. तुला देऊ ओंकार. रिया ग बस ना. वा वा वा, इतकं बरं वाटतंय. सगळे खात आहेत. नको मला असू दे, मला खूप सगळ्याचं दे बघे. रिया बस ना. वा वा, चला जावई बापू, आज पाडव्यासारखा गोड दिवस. आजच्या दिवशी गोड बातमी द्यायची असते. देऊन टाका की तुम्ही पण आता दोघांनी गोड बातमी. हा काय उशीर कशाला लावताय, नाही का. मॉम अगं काय असू दे ग, नवीन लग्न झालेलं जोडपेशी असंच बोलत. एक्सक्यूज मी. अगो बाई, जावई बापूला आजले की काय. शरदराव, याला काय झालं? हा असं का निघून गेला? कांदे लिहिले? हां, 1 किलो बस होईल ना. हा ठीक आहे. सही मी कॉफीने कॅन्सलच करतोय. का कॉफी का कॅन्सल करताय? नाही म्हणजे तुमची सकाळ होत नाही ना कॉफी शिवाय. पण आता आधीसारखं कुठे राहिलंय सही. परिस्थितीप्रमाणे आपल्याला पण चेंज व्हायला लागेल ना. कॅन्सल करतो. का दिवस आलेत ना माझ्यावर अनबिलिव्हेबल. सिरियसली कॉफीचे पैसे वाचतोय मी.